आजच्या इलेक्शनला शेखरभाऊची मदत असल्यामुळं सगळीकडे एकवे झिरो झालेला आहे। तरी शेखरभाऊची मदत नगरपालिकेला चांगली झालेली आहे। तरी शेखरभाऊमुळेच ती सीटा आलेले आहेत बऱ्यापैकी, काय अडचण नाही। पाळावं आज नाताच्या नगरीमध्ये हा जो गुलाल पाहायला मिळतोय ते आमचे नेते शेखरभाऊ यांच्यामुळं सगळे उमेदवार गुलालात आहेत। आणि येत्या काळात जे शेखरभाऊंना दिलेला शब्द आहे किंवा ज्या लोकांनी शेखरभाऊंवर विश्वास ठेवून माघारी घेतली त्या लोकांना योग्य ती न्याय शेखरभाऊ देणार आहेत। आणि आमचे पण 2 नगरसेवक प्राप्त केले जातील, यात काय डाऊट नाही। त्यामुळे सगळ्यांनी आज गुलालाचा आनंद घ्यावा। शेखरभाऊंनी पण सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। शेखरभाऊ कामानिमित्त बाहेर गेलेत, त्यांना काही येता आलं नाही, पण सगळे लोक शेखरभाऊ मानणारे सगळे लोक आज ग्राउंडवर आहेत। आणि ज्यांनी भाऊंसाठी पळून काम केलं त्याचा रिझल्ट आज दिसत आहे। आणि सगळे नगरसेवक झालेले त्यांना पण शुभेच्छा। ते येऊन भेटतात की बाबा शेखरभाऊंचे आभार मानतात, की येऊन सगळ्यांनी सांगितलं की भाऊंमुळे आम्ही आज गुलालात आहे। जयाभाऊंचे पण कार्यकर्ते सगळे आहेत इथं, ते पण भेटतात येऊन। एवढं आज जो रिझल्ट दिसतोय, जो मसवड नगरीमध्ये जो गुलाल दिसतोय, त्याचं कारण एकमेव शेखरभाऊ गोरेंसारखा किंग मेकर जो तळागाळात जाऊन काम करणारा नेता आहे, त्या नेत्याच्या शब्दाखातीर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो काही पळून पायाला भिंगरी बांधून जे काम केलंय त्याचा आज हा निकाल दिसतोय। आणि इथून पुढे येणाऱ्या काळात जे शेखरभाऊ शब्द देतील त्या शब्दाला आम्ही पूर्णपणे उतरून जमिनीवर काम करू आणि शेखरभाऊ बनतील तसंच कार्य करू। धन्यवाद। आज मसवड नगरपालिकेचा 2025चा निकाल लागलेला आहे। आज जो हा उत्साह आहे आणि हा गुलाल दिसतोय हा फक्त आणि फक्त शेखरभाऊ गोरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शेखरभाऊंच्या आदेशानं जे पळून काम केलं आणि जी लोकांपर्यंत शेखरभाऊने आजपर्यंत काम केलेलं आहे, गोरगरिबांना न्याय दिलेला आहे, जनसामान्यांना जो आधार दिलेला आहे त्याची पोचपावती म्हणून आज हा आनंदाचा नाताचा गुलाल पडलेला आहे। आणि आता हा मोठा विजय झालेला आहे। आणि इथून पुढे शेखरभाऊचा जो आदेश असेल त्याप्रमाणे शेखरभाऊ गटाचे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते काम करतील आणि लोकांना आणि शहराला न्याय देतील, एवढा शब्द देतो आणि 2 शब्द थांबवतो। मान्य शेखरभाऊ गोरे यांचा, मान्य शेखरभाऊ गोरे यांचा।